आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। साखर मंत्र्यांनी ऊस दरावर तोडगा काढून साखर कारखान्यांना परवानगी द्यावी, अन्यथा हंगामात साखर कारखाने सुरू होणार नाहीत। स्वाभिमानी शेतकरी व कर्नाटक रयत संघटनेचा इशारा। बोरगाव येथे पत्रकार बैठक। येत्या 16 ऑक्टोबर 2025 रोजी जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद आहे। या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जो दर ठरवतील तोच दर कारखानदारांनी द्यावा लागणार आहे। यासाठी कारखानदारांनी ऊस दर ठरवून मगच कारखाना प्रारंभ करावा। महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातही तोच दर मिळणं गरजेचं आहे। त्यासाठी साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन या दराबाबत तोडगा काढावा, अन्यथा बेळगाव जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार बैठकीत शेतकरी नेते तात्यासाहेब बसन्नावर यांनी दिली। बोरगाव येथील वजन काटा येथे पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। कर्नाटक रयत संघाचे उत्तर कर्नाटक राज्य गौरव अध्यक्ष दरिका नाजा म्हणाले की सन 2024-25 या हंगामातील शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता सुमारे 500 रुपये येणे बाकी आहे। गेल्या हंगामामध्ये बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी 2800 ते 3000 रुपये प्रमाणे प्रति टनास दर दिले, मात्र अजूनही दुसरा हप्ता येणं बाकी आहे। याबाबत आपण सर्व शेतकऱ्यांना घेऊन साखर मंत्री शिवानंद पाटील यांची भेट घेतली होती। बिल देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते, मात्र अजूनही बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेलं नाही। या वर्षीचीही चालू हंगामातील दर ठरवूनच साखर कारखान्यांना परवानगी द्यावी, अन्यथा कारखाना स्थळावर जाऊन आपण आंदोलन करू। यास सरकारच जबाबदार राहणार आहे। अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे। दराबाबत तोडगा काढूनच साखर कारखान्यांना परवानगी द्यावी। जिल्ह्यातील कोणतेच कारखानदार कारखाना प्रारंभ करू नये, अन्यथा त्या ठिकाणी तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे सांगितले। शेतकरी नेते रमेश पाटील म्हणाले की येत्या 16 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे 24वी ऊस परिषद आहे। या पार्श्वभूमीवर चिकोडी जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी राजू शेट्टी यांची सभा होणार आहे। या सभेमध्ये सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। निपाणी तालुका रयत संघाचे अध्यक्ष बंटी पाटील म्हणाले की ऊस दर जाहीर झाल्याविना कोणते शेतकरी कुठल्याच कारखान्याला दर देऊ नये व कारखानदारांनी ऊस दर जाहीर करूनच हंगामा सुरू करावा। ऊस पीक परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्या चिकोडी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ते माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा होणार आहे। या सभेत सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, असं सांगितलं। या पत्रकार बैठकीस रमेश मालगावे, पंकज तिप्पन्नावर, शीतल बाघे, तात्यासाहेब केस्ते, राजू खिचडे, शिवगोडा पाटील, धन्यकुमार चौगुले, डॉक्टर बापू हंपन्नावर, अभय पाटील, पोपट शेमनेवाडी, राजगौडा पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे व रयत संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनशक्ती वॉइस न्यूज 18 साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे। ರೈತರು ಕರ್ನಾಟಕ ಇರಬಹುದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರಬಹುದು, ಬರುವ 16 ತಾರೀಕು ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಸಭೆ ಐತ್ರಿ ಜಯಸಿಂಗಪುರದಾಗ। ಎಲ್ಲರೂ ರೈತರ ಮುಖಂಡರು ಬರ್ರಿ, ಎಲ್ಲ ಶೇತಕರ ಸಂಘಟನೆ ಕೂಡಿ ಅವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೊಳ್ಳೋಣ್ರಿ। ಅವ್ರ ರೈತರ ಪರವಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ನೊಂದದಾರ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಯಾರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿಲ್ರಿ। ರೈತರ ಪರವಾಗಿ ಬಹಳ ದಿವಸ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಾರ್ರಿ। ಸಾಕಷ್ಟು ಜೀವನ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕಣ್ಣೀರು ವರ್ಷಕ್ಕೆ ಯಾರು ಹೋಗಿಲ್ರಿ, ಆದ್ರೂ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಪುನರ್ಜನ್ಮ ಹುಟ್ಟಿ ಬಂದ ಮತ್ತೆ ರೈತರ ಸೇವನೆ ಮಾಡತ್ತಾರ್ರಿ। ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋಣ್ರಿ, ಸಹಕಾರ ಮಾಡೋಣ್ರಿ। ರೈತರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ಯಾರು ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ರಿ, ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಕೂತು ಕಣ್ಣೀರ್ ತೆಗೆದು ಯಾರು ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ರಿ। ಆದ್ರೂ ನಮ್ಮ ರೈತರದಂದ್ರೆ ಒಕ್ಕಟ್ಟು ಇರ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಲಕರು ಲಾಭ ತಿನ್ನತ್ತಾರ್ರಿ। ಮತ್ತು ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಲ ನಾವು ಸಾಹೇಬ್ರ ನೇತೃತ್ವದಾಗ ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ವಿ, ಅವಾಗ ನಮ್ಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಮಾಡ್ರಿ, ಬಹಳಷ್ಟು ಊಟ ಚಂದ ನೀಡ್ರಿ, ಎಲ್ಲ ಮೋತಿ ಮ್ಯಾಗ ಕೈ ಆಡಿಸ್ರಿ। ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವ್ರು ಅದಕ್ಕೂ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ರಿ। ಸಾಹೇಬರು ಬಂದಿರ ಆ ಟೈಮ್ದಾಗ್ರಿ ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವು ರೈತರ ಬೆಲೆ ಸಿಗ್ಲಿಲ್ರಿ। ಇದು ಸಲ ಹಂಗ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಇರ್ಬೋದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಬೇಕು, ನಾಳೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಬಿಲ್ ಎಲ್ಲಾರ ನೀವು ಜಾರಿ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರ ನಮ್ಮ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ನೇತೃತ್ವ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ। ಯಾರು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಲಕರನ್ನು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ
ಶುರು ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರ ನೇತೃತ್ವ ತಗೊಂಡು ಬಿಲ್ ಜಾರಿ ಮಾಡಿಸಿ ಒಬ್ರು ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಶುರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಕರ್ನಾಟಕ ಇರಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರಲಿ, ನೀವು ರೈತರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ರಿ, ರೈತರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ನಾವು ಶೇತಗಾರ ಸಂಘಟನೆ ಆದ್ರೂ ಬಂದ, ರೈತ ಸಂಘಟನೆ ಒಂದ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಬಡವರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗತೈತಿ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ತರಬೇಕ್ರಿ. ಮತ್ ಹಿಂಗ ನೀವು ಮಾಡ್ರಿ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಾಗ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಲಕರನ್ನ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಬಂದ್ ಮಾಡುವಂತ ಶಕ್ತಿ ನಮ್ದು ರೈತದಂಡ ಐತಿ, ಶೇತಗಾರ ಸಂಘಟನೆ ಐತ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಅಂತಂಗಿಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮದ, ರಾಜಕೀಯ ನಮ್ಮದ, ಮಂತ್ರಿ ಬಿ ನಾವ, ನಮ್ಮಿಂದ ನೀವ ನಿಮ್ಮಿಂದ ನಾವಲ್ಲ. ಇವತ್ತು ಡಿ ಸಿ ಅವ್ರು ಇರ್ಬೇಕು, ಎಸ್ ಪಿ ಅವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಯಾರಿದ್ರು ಯಾರಿಗೂ ಅಂತಂಗಿಲ್ಲವ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಕ್ಕಟ್ಟಾಗಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ರ ಒಂದು ಸಭಾ ತಗೊಂಡಿವ್ರಿ. ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಯ್ತು, ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಸಾಹೇಬ್ರು 4 ಸಭಾ ಕೂಡ್ಸೋದೈತ್ರಿ. ಇನ್ನ ಅದಕ್ಕೆ ತಾರೀಕು ನಾವು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರಿ. ತಾರೀಕು ಮುಂದಿನ ವಿಚಾರ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಲಹಾ ತಗೋತೀವ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಕೂಡಿ ಒಂದು ಸಲಹಾ ಕೊಟ್ಟ ಸಾಹೇಬ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಶೇತಗಾರ ಸಂಘಟನೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಾವಲೆ ಬೆಳಿಬೇಕ್ರಿ, ಬೆಳೆಸುಣ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಈ ಭಾಗದ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇರುಣ್ರಿ. ಯಾರಾದ್ರೂ ಒಂದು ಮಂತ್ರಿ ಬರ್ಬೋದು, ಒಂದು CM ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ರೈತರ ಮನೆಗೆ ಅವ್ರು ಬರ್ಬೇಕ, ಯಾರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದ್ರಿ. ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಮನೆಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರ ಇವತ್ತಿನ ತನಕ ಅವ್ರು ರೈತರ ಬದ್ದಲ ಹೋರಾಡಿದ್ರಿ, ರೈತರ ಬದ್ದಲ ಬಡ್ದಾಡ್ರಿ. ಸಾಕಷ್ಟು ನೊಂದಾರಿ, ಸಾಕಷ್ಟು ಪೆಟ್ಟು ತಿಂದಾರಿ, ಸಾಕಷ್ಟು ಕೇಸದವ್ರ ಮ್ಯಾಗ್ರಿ. ಆ ಕೇಸ್ ಬಗೆಹರ್ಸಕ್ ಯಾರು ರೈತರು ಹೋಗಂಗಿಲ್ರಿ. ರೈತರ ಪಗಾರ ತಗೊಂಡ ಬಿಲ್ ತಗೊಂಡ ಮನ್ಯಾಗ ಕುಂತಾರ್ರಿ, ಓಡಾಡೋರ್ ಇದ್ರಾಗ ಹೆಚ್ಚಾಗ್ಯಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನೀವು ಅನ್ನೋ ಪಕ್ಷೆ ಕರ್ನಾಟಕದ ರೈತರಿ, ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರೈತರಿ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಸಾಹೇಬ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಾಹೇಬ್ರ ನೇತೃತ್ವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಕೊತ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆ ಕೊಡ್ವಿ. ನಾಳೆ 16 ತಾರೀಕು ದೇಶಂಪುರಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ್ರಿ. ಇಷ್ಟು ಮಾತನ್ನ ಮಾತು जय गुरु. स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या येणाऱ्या 16 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 16 तारखेला एक ऊस परिषद घेतले आहेत. त्या परिषदेसाठी या आमच्या कर्नाटक सीमा भागातून चिक्कोडी जिल्हा, कंप्लीट चिक्कोडी जिल्हा एक आणि उत्तर कर्नाटक ह्या कंप्लीट यामध्ये 3-4 सभा घेणार आहेत. याच्यासाठी हे उत्तर कर्नाटकातून प्रत्येक तालुक्यातील शेतकरी त्यांना सपोर्ट करून त्या ऊस परिषदेला पाठिंबा देऊन त्यांनी भरघोस साथ द्यावा. आणि ह्याच्यासाठी विचार करायचा प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी आम्ही थोडंसं पाठीमागे सरकल्यामुळे आम्हाला एक 300-400चा फटका बसलेला आहे. ह्या वर्षी सुद्धा तसा होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही उत्तर कर्नाटकातील सर्व लोकांना सांगू इच्छितो की सर्वजण साथ देऊन पाठीमागचे आमचे बिल निघणारे दसरा व दिवाळीसाठी निघणारा ते काढले पाहिजे. आणि पुढचं बिल साहेब काय सांगतात FRP प्रमाणे काय बसतंय ते एक रकमी द्यावे. ह्याच्यासाठी आमचे कंप्लीट चिक्कोडी जिल्ह्यातून आमचा संघर्ष आहे. आणि त्याच्यासाठी कुठलंही कारखाना चालू करू देणार नाही. आणि जर चालू केला तरी तोडफोड झालं त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. ह्याच्यासाठी शिवानंद पाटलांनी आमचे साखर आयुक्त, साखर संचालक मंत्री शिवानंद पाटलांनी या शेतकरी संघटना व रैत संघ व राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून याचा तोडगा काढावा आणि मगच फॅक्टरी चालू करावं. नाहीतर ह्याचा आम्ही एक अगदी कठोर आंदोलन करून आम्ही या कर्नाटकात या वेळेला कुठलीही फॅक्टरी चालू करू देणार नाही. कोणी जरी दमदाटीने चालू केला त्यांना आम्ही तोडफोड करून त्यांचा फॅक्टरी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगून मी माझं चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.